रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे. लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे. अश्विन महिन्यातील शेवटचे 2 दिवस आणि कार्तिक महिन्यातील पहिले 2 दिवस अशी ही 4 दिवसांची मुख्य दिवाळी. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री विष्णूने देवी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले अशी कथा आहे. अश्विन वद्य अमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून, सोन्या चांदींच्या पेढ्यातून, ऑफिसमधून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातलं सोनं, नाणं, रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांचं पूजन करतात. या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी म्हणजेच केरसुणी हिची पण पूजा करतात. शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरात श्रीसूक्त पठणही केले जाते. प्राचीन काळी या रात्री कुबेर पूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्यांच्या अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्त काळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. भारतात विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्याची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रस्थापित केले गेले. अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हकलवून देण्याची प्रथा आहे तीच खरी या सणाची इष्टदेवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्ठी वा सटवी, निरुती या नावांनीही ओळखतात. निरुती ही सिंधू संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचा उल्लेख दुर्गा सप्तशतीमध्ये आहे. या दिवशीचा मुख्य कार्यक्रम म्हणजे अलक्ष्मीचे उच्चाटन आणि लक्ष्मीचे पूजन हा होय. लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत: प्रातःकाळी मंगल स्नान करून देवपूजा, दुपारी पार्वण श्राद्ध आणि ब्राह्मण भोजन आणि प्रदोषकाळी लता पल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्री विष्णू इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे. लक्ष्मीपूजन करताना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. काही ठिकाणी कलशावर ताम्हण ठेवून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर एक चांदी, तांब्याचा किंवा मातीचा कलश ठेवून त्यात जरा गंगाजल घालून 80% पाण्याने भरून घ्यावं. हे कलश त्यावर ठेवावे. कलशावर नारळ ठेवून 5 आंब्यांचे पानं त्याभोवती सजवावे. कलशाभोवती ताजी फुलं सजवावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. समोर सोनं, चांदी किंवा साधा शिक्का ठेवावा. आता गणपती कलशाच्या उजव्या बाजूला स्थापित करावे आणि त्यांच्यासमोर अक्षता ठेवाव्या. आता देवीजवळ व्यापार संबंधित पुस्तकं किंवा डायरी, नवीन कॉपी ठेवावी, परंतु पुस्तकाचे कवर चामड्याचे नसावे. आता पूजेचं सामान आणि लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीचे तिलक करावे. तिलक अनामिका बोटाने करावे.
समोर गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा, धूप लावावा. उदबत्ती वापरू नये, कारण उदबत्ती बांबूची असल्याने पूजेत वापरू नये. पूजास्थळी केरसुणीची पूजा करावी. लक्ष्मीजवळ कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर लक्ष्मी आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गाईच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धणे, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. मग हातातील चुडीने पितृ मार्गदर्शन करतात. ब्राह्मणांना आणि अन्य क्षुधा पीडितांना भोजन घालतात. रात्री जागरण करतात. अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते, जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतिव्रता स्त्रिया असतात. त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती आणि अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता अशी 2 महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात. ही या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले. म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष लक्ष्मी आणि आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्यांना मांडणे असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात. आता हातात फुलांच्या पाकळ्या, अक्षता घेऊन हात जोडून शांत मनाने गणपती आणि लक्ष्मीची आराधना करावी. लक्ष्मी मंत्र किंवा ओम महालक्ष्म्यै नमः जप करू शकता. षोडशोपचार पूजन करावे. सर्व नैवेद्य श्रद्धापूर्वक अर्पित करावे. पूजा झाल्यावर आरती करावी. आरतीनंतर देवीला घरात आगमनाची प्रार्थना करावी आणि काही चुकलं असल्यास क्षमा याचना करावी. या दरम्यान विशेष काळजी घेण्यासारख्या गोष्टी: या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सुरू ठेवावे. श्री सुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक पाठ करावे. ऐन लक्ष्मी पूजनावेळी कोणासोबतही नगद पैशांचा व्यवहार करू नये. या रात्री अखंड ज्योत जळावी. देवी लक्ष्मीला शिंगाडा, मकाणे, नारळ, बत्ताशे, लाह्या, पान, करंजी, तांदूळाचे लाडू, मुगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर मिठाई अत्यंत प्रिय आहे. यामधून कोणतेही पदार्थ नैवेद्य दाखवल्यास देवी प्रसाद ग्रहण करते. एखाद्या देवतेची उपासना केली की त्या देवतेचे तत्व उपासकाकडे येते आणि त्यानुसार लक्षणे दिसतात. उदाहरणार्थ, श्री लक्ष्मीची उपासना केली की धनप्राप्ती होते. उपासना कमी झाली, अहम जागृत झाला की देवतेचे तत्व उपासकाला सोडून जाते. अशाच कारणांमुळे श्री लक्ष्मी उपासकाला सोडून जाते. तेव्हा स्वतःची चूक मान्य न करता व्यक्ती म्हणते, लक्ष्मी चंचल आहे. येथे लक्षात घेण्यासारखे सूत्र हे की लक्ष्मी चंचल असती तर तिने श्री विष्णूचे चरण केव्हाच सोडून दिले असते. गुण निर्माण केले तरीही दोष नाहीसे झाले तरच गुणांना महत्त्व येते. येथे लक्ष्मी प्राप्तीचा उपाय झाला, तसेच अलक्ष्मीचा नाशही झाला पाहिजे. म्हणून या दिवशी नवीन केरसुणी विकत घेतात. तिला लक्ष्मी म्हणतात. मध्यरात्री नवीन केरसुणीने घरातील केर सुपात भरून तो बाहेर टाकावा असे सांगितले आहे. याला अलक्ष्मी किंवा कचरा, दारिद्र्य याचे निस्सारण म्हणतात. एरवी कधीही रात्री घर झाडणे वा केर टाकणे करायचे नसते. फक्त या रात्री ते करायचे असते. कचरा काढताना सूप
आणि दिमडी वाजवूनही अलक्ष्मीला हकलवून लावतात. देवी लक्ष्मीला करावयाची प्रार्थना. जमा खर्चाच्या हिशोबाची वही लक्ष्मी समोर ठेवायची आणि प्रार्थना करायची, हे लक्ष्मी देवी, तुझ्या आशीर्वादाने मिळालेल्या धनाचा उपयोग आम्ही सत्कार्यासाठी आणि ईश्वरी कार्य म्हणून केला आहे. त्याचा ताळमेळ करून तुझ्या समोर ठेवला आहे. त्याला तुझी संमती असू दे. तुझ्यापासून मी काही लपवून ठेवू शकत नाही. जर मी तुझा विनियोग योग्य प्रकारे केला नाही तर तू माझ्या जवळून निघून जाशील याची मी सतत जाणीव ठेवतो. तेव्हा हे लक्ष्मी देवी, माझ्या खर्चाला संमती देण्यासाठी भगवंताजवळ तू माझी शिफारस कर, कारण तुझ्या शिफारशीशिवाय तो त्याला मान्यता देणार नाही. पुढील वर्षीही आमचे कार्य सुरळीत पार पडू दे. माझे भरण पोषण करण्यासाठी मला चैतन्य देणारा, माझ्या प्रत्येक कार्यात सहभागी असलेला भगवंत माझ्यात राहून कार्य करतो, तेव्हा तोही भागीदार आहे. मी वर्षभरात काय मिळवले आणि त्याचा विनियोग कसा केला, त्याचा पैचा हिशोब या जमा खर्चाच्या वहीत नमूद केला आहे. तो आज तपासणीसाठी तुझ्या समोर ठेवला आहे. तू साक्षी आहेस. तू माझ्याजवळ आल्यापासून मी तुझा मानच राखला आहे. तुझा विनियोग प्रभू कार्यासाठीच केला आहे, कारण त्यात प्रभूचाही वाटा आहे. हे लक्ष्मी देवी, तू निष्कलंक आणि स्वच्छ अशी आहेस, त्यामुळे मी तुझा उपयोग वाईट कामात कधीही केला नाही. हे सर्व मला श्री सरस्वती देवीने केलेल्या सहाय्यामुळेच शक्य झाले. तिने माझा विवेक कधीही ढळू दिला नाही, त्यामुळेच माझे आत्मबल कमी झालेले नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला सुख आणि समाधान लाभले. हा खर्च मी प्रभूचे स्मरण ठेवूनच केला. स्मरणाद्वारे त्याला सहभागी करून घेतले असल्यामुळेच त्याचेही सहकार्य लाभले आहे. माझ्या नजरेस काही चूक असल्यास मी ती पुढे होऊ देणार नाही. तेव्हा हे लक्ष्मी देवी आणि सरस्वती देवी, तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझ्या हातून जन्मभर हितकारक असाच विनियोग होऊ द्या. अशा प्रकारे लक्ष्मी देवी आणि सरस्वती देवी यांना प्रार्थना केल्यामुळे जीवामध्ये असणारी कर्तेपणाची सूक्ष्म जाणीव न्यून होऊन त्याची वृत्ती अंतर्मुख होते. त्यामुळे धनामुळे होणारा उन्माद त्याच्यात निर्माण न होता त्याच्या वागण्यात विनयशीलता येते. नंतर संकल्प करावा, श्री लक्ष्मी मातेच्या प्रीतीने माझे आमचे दारिद्र्य परिहार व्हावे व पुष्कळ लक्ष्मी प्राप्ती, मंगल ऐश्वर्य, कुलाची अभिवृद्धी, सुख समृद्धी आदी फलप्राप्ती व्हावी म्हणून लक्ष्मी पूजन आणि कुबेर पूजन करतो आहे. आपल्या घरी लक्ष्मीचा हात असो, सरस्वतीची साथ असो, गणरायाचा निवास असो आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने आपले जीवन नेहमी उजळून राहो. लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.